टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या तरी आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लंपी चर्मरोग आजाराने प्रभावित असे सदृश लक्षणं असलेले मलकापूर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, खामगाव या 3 ते 4 तालुक्यामधून आजारी असल्याचे असे निदर्शनास आलं आहे। त्या आधारावर आम्ही या आजारी जनावरांचे रोग नमुने घेतले असून पुढे प्रयोगशाळेसाठी निष्कर्षासाठी पाठवले आहे। प्रत्यक्ष प्रयोगशाळेचा जेव्हा निष्कर्ष येईल तेव्हा आपण तो निष्कर्ष पॉझिटिव्ह आहे असं गृहीत धरून त्याच्यानंतर आपण लंपी चर्मरोग आजार आपल्या जिल्ह्यात आहे असं डिक्लेअर होते ते। सध्या तरी आपल्या जिल्ह्यामध्ये जे जनावर आहे गोजातीय जनावरांमध्ये मुख्यतः हा आजार आढळून येतो। याच्यामध्ये प्राधान्याने जे महत्त्वाचा प्रतिबंधक जे रोगप्रतिबंधक लसीकरण आहे, हे रोगप्रतिबंधक लसीकरण जवळपास आपल्याकडे 90% वर आपलं लस प्राप्त झाली असून सध्या लसीकरण मोहीम हे प्रगतीमध्ये आहे। आणि विशेषतः हे जे लक्षणं जे आढळून आले यावेळेस, हे जे नवीन जे आपली वासरं निर्मिती झाली आहे, जे वासरं आहेत आपले या 4 ते 6 महिन्याचे किंवा 1 वर्षाच्या आतले, तर याच जनावरांमध्ये हा प्रकार सध्या की जे पूर्वी लसीकरण न झालेले आहे आता, तर आम्ही प्राधान्यानं आता त्याच जनावरांचं लसीकरण करून मोहीम राबवून राहिलो। फक्त या जनावरांचा प्रसार होऊ नये याच्याकरता मुख्यत्वे ते गोठ्यांची स्वच्छता, जे उडणारे जे कीटक पिसवे जे उचिळ आहे यांची गोठ्यांची स्वच्छता करून याचं निर्मूलन होणं हे एक मोहीम हाती घेऊन हा महत्त्वाचा विषय आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा जर इलाज जर केला तर 2 ते 3 दिवसामध्ये हे रोग आजाराने पूर्णपणे बरे होऊन झाले। त्याच्यामुळे सध्या तरी 2 ते 3 दिवसात जर पूर्ण औषधोपचार केला तर जनावरं हे बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण बरे होऊन जातात। पशुपालकांना काय आव्हान करणार आहे? पशुपालकांना एकच आव्हान आहे की जे उर्वरित जे जनावर आहे आपले हे 100% लसीकरण करून घ्यावं, म्हणजे कसं रोगप्रतिबंधक कारण त्याचा हे आहे भविष्यात कसं त्याचा उद्रेक एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढणार नाही। आणि जे आजारी लक्षणं असलेले जे जनावरं आढळून आले या जनावरांवर पहिले औषधोपचार हा करणं महत्त्वाचं आहे। 2 ते 3 दिवस जर औषधोपचार केला तर एवढा प्रकार वाढत नाही आणि हे लोक जनावरं बरे होऊन जातात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।